रात्री आम्हाला एकदम गाढ झोप लागलेली. एकदम थंड अशी हवा सुटलेली. पहाटेच्या सुमारास आम्हा तिघांना सेम भास झाला. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही निघालो राजगड तोरणा पदभ्रमंतीला. पहाटे 5 वाजता उठलो आणि खूप हवा सुटलेली. टाक्यातल्या बर्फासारखं पाणी काढलं आणि फ्रेश झालो. मस्त कॉफी बनवायला घेतली. पण हवा इतकी की काही जुगाडच होत नव्हता. मग काय टेंटमध्येच कॉफी बनवली. कॉफी रेडी झाली. पीनट बटर विथ ब्रेड आणि कॉफी असा नाश्ता केला आणि आम्ही बाहेर निघालो. तर पाहतोय तर काय, सूर्योदयाच्या आधीची सुंदर अशी सुवर्ण छटा दिसत होती. हे पाहून माझी फिलिंग तर मी व्यक्तच करू शकत नाही. म्हटलं आता सूर्योदय पाहूनच जाऊया. इथून तोरणावर निघायचं होतं, पण त्याआधी हे बघा, राजगडहून दिसणारं सूर्योदयाचे काही दृश्य. म्हटलं जातं की राजगड कधी नाराज करत नाही. ते आज मी साक्षात पाहिलं होतं. अगदी स्वर्गाचं दर्शन झालेलं. जितकं या व्हिडिओमध्ये दिसतंय त्यापेक्षाही सुंदर दृश्य होतं हे. आत्ता आम्ही निघालो तोरणाला. वाट शोधतोय पण काही भेटेच नाही. याआधी चर्चा झाली पहाटे झालेल्या भासाची. राहुलने विषय काढला. त्यानंतर विषयाला बोलतो मलाही सेम झालं. काय होतं तर आम्हाला तिघांना सेम असा भास झाला की रात्री कोणतरी आमच्या टेंटच्या साईडने वळका घालून गेलेला आहे. सकाळी उठून चर्चा झाल्यानंतर असं वाटलं की राजगडाचे राखणदार असावा. राजगडहून तोरणाला जाण्याची वाट शोधत होतो, पण ती काही सापडेच ना. फायनली आम्हाला आलू दरवाजा मिळाला. येथूनच तोरणाला जाण्याची वाट आहे. आलू दरवाजातून निघालो. संजीवनी माचीला वळखा करून निघालो. वाटेवरही काही व्हिडिओ शूट केले आणि झाला प्रवास सुरू. राजगड ते तोरणा हा नुसता ट्रेक नसून हा तुमच्या फिजिकल आणि मेंटल ह्याची एक परीक्षा आहे. काय आहे या ट्रेकची खासियत सांगतो नेक्स्ट पार्ट मध्ये. फॉलो करायला विसरू नका.